हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्ष आणि श्राद्धविधी करण्याचं काय महत्त्व आहे ते आपण पाहणार आहोत. पितृपक्षाविषयी किंवा श्राद्धविधीविषयी, पितृच्या नैवेद्याविषयी किंवा पितृंच्या संकेताविषयीचे बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर पोस्ट आहेत. जर का पाहिले नसतील तर नक्की पहा. त्याचे शुभ आणि अशुभ काय परिणाम होतात ते सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर हिंदू धर्मानं सांगितलेल्या ईश्वर प्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतापैकी एक म्हणजे देवऋण, दुसरं म्हणजे ऋषी ऋण, तिसरं म्हणजे पितृऋण आणि चौथं म्हणजे समाज ऋण हे फेडणं होय. तर यापैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठीचं श्राद्धविधी करणं हे आवश्यक असतं. माता पिता तसेच जवळच्या व्यक्तीचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यासाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. तर यावर्षी 29 सप्टेंबरपासून सुरू झालेला कालावधी पितृपक्षाचा हा 14 ऑक्टोबर 2023पर्यंत आहे. प्रत्येक वर्षी पितृपक्षातील कृष्ण पक्षामध्ये महालय श्राद्ध केलं जातं. श्राद्धविधी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून वेदकाळाचाही आधार आहे. तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की अवतारांनी सुद्धा श्राद्धविधी केल्याचा उल्लेख आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळतो. श्राद्धातील मंत्रोच्चारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती ही सामावलेली असते. श्राद्धाचं इतकं महत्त्व असताना आजही हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव व त्यांचा अध्यात्मेवरील अविश्वास, त्यांच्या विचारसरणीवरील पाश्चात्य संस्कृतीच्या जी चढलेलं त्यांचं वलय आणि इत्यादींमुळं श्राद्धविधीकडं दुर्लक्ष हे आजकाल होऊ लागलं आहे. म्हणूनच अन्य संस्कारा इतकंच श्राद्ध हा संस्कार कसा आवश्यक आहे हे सांगणं क्रमप्राप्त ठरतं. श्राद्ध शब्दाची उत्पत्ती आणि अर्थ, तर श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झालेला आहे. इहलोक सोडून गेलेल्या आपल्या आईवडिलांनी, वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केलं आहे त्याची परतफेड करणं तर आपल्यासाठी अशक्य असतं. पण त्यांच्यासाठी जर का आपण पूर्ण श्रद्धेनं जे श्राद्ध करतो त्याला श्राद्ध आपण म्हणतो. पूर्ण श्रद्धेनं ज्या गोष्टी करतो त्याला श्राद्ध म्हणतात. श्राद्ध शब्दाची व्याख्या ब्रह्मपुराणाच्या श्राद्ध या प्रकरणामध्ये श्राद्धाची पुढील व्याख्या ही दिलेली आहे. देशकालेच पात्रे च श्रद्धया विधिना चयत पितृनुदिदृश्य विप्रेभ्यो दत्तश्राद्ध मुदात्यहम. अर्थ, देश, काल आणि पात्र यांना अनुक्षलून श्रद्धा आणि विधी यांनी युक्त असं पितरांना उद्देशून ब्राह्मणांना आपण जे अन्न देतो त्याला श्राद्ध म्हणतात. तर श्राद्धविधीचा इतिहास आता बघूया. श्राद्धविधीची मूळ कल्पना ब्रह्मदेवाचा पुत्र अत्री ऋषी यांची आहे. अत्री ऋषींनी त्यांच्या वंशातील निमीला ब्रह्मदेवाने घालून दिलेला श्राद्धविधी सांगितला. तो रूढ आचार आजही चालू आहे. मनूने प्रथम श्राद्धक्रिया केली म्हणून मनूला श्राद्धदेव म्हणतात. लक्ष्मण आणि जानकी यांच्यासह राम वनवासासाठी गेल्यानंतर भरत यांनी वनवासात भेट घेतो त्यांची आणि आपल्या पित्याची निधनवार्ता रामाला आणि सीतेला सांगतो. त्यानंतर राम यथाकाली वडिलांचे श्राद्ध करतात असा उल्लेख रामायणामध्ये आढळतो. ऋग्वेदकाली समिधा आणि पिंड यांची अग्नीत आहुती देऊन केलेली पितृपूजा म्हणजे अग्निकरण, पिंडांची तिळांनी शास्त्रोक्त केलेली पूजा म्हणजे पिंडदान अर्थात पिंडपूजा आणि ब्राह्मण भोजन या इतिहासक्रमाने रूढ झालेल्या श्राद्धांच्या 3 अवस्था आहेत. सांप्रत काळात पार्वन श्राद्धात या 3ही अवस्था एकत्रित झालेल्या आहेत. धर्मशास्त्रात हे शास्त्र गृहाश्रमी लोकांना कर्तव्य म्हणून सांगितलं आहे. श्राद्ध करण्याचे उद्देश काय आहेत तर पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढच्या लोकात जाण्यासाठी गती मिळावी यासाठी श्राद्ध करणं गरजेचं आहे. आपल्या कुळातील ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त वासनांमुळं सद्गती प्राप्त झाली नसेल, म्हणजेच ते उच्च लोकात न जाता नीच लोकात जर का अडकून पडले असतील, त्यांच्या इच्छा आकांक्षा श्राद्धविधीद्वारे पूर्ण करून त्यांना आपण पुढची गती ही प्राप्त करून देऊ शकतो. पितृपक्षामध्ये श्राद्ध करण्याचं महत्त्व आणि पद्धती.
तर हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं हे पितृपक्ष हे व्रत असून भाद्रपद प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावं असं शास्त्रवचन आहे. पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे कुटुंबीयांना त्रास होण्याची शक्यता असते. श्राद्धामुळं पितरांचं रक्षण होतं, त्यांना गती मिळते आणि आपलं जीवनसुद्धा सुसह्य होतं. पितृपक्षामध्ये एक दिवस पितरांचं श्राद्ध केलं असता ते वर्षभर तृप्त राहतात. पितृपक्षामध्ये दत्ताचा नामजप करण्याचं सुद्धा महत्त्व आहे. दत्ताच्या नामजपामुळे पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्यांना त्रासांपासून रक्षण होण्यास सहाय्य मिळतं. पितृपक्षात प्रतिदिन दत्ताचा जास्तीत जास्त नामजप करावा. या काळात प्रतिदिन कमीत कमी 72 माळा नामजप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्राद्ध कोणी करायचे तर श्राद्ध कुटुंबातील कोणतीही व्यक्ती करू शकते, कारण 3 पिढ्यांचे आपल्याला पितृदोष लागतात. श्राद्धासाठी पितरांसाठी केले जाणारे विधी हे मुलांनी करणं आवश्यक असतं. पूर्वजांची स्पंदनं आणि त्याच्या सर्वात जवळच्या वारसदारांची स्पंदनं यांमध्ये पुष्कळ साधर्म्य असतं. एखादा सूक्ष्म देह वेदना अनुभवत असतो तेव्हा त्या त्रासाची स्पंदनं त्याचा सर्वात जवळचा वारसदारसुद्धा अनुभवत असतो. याच कारणास्तव श्राद्ध पक्षासाठी पितरांसाठी केले जाणारे विधी हे मुलाने करायचे असतात. मुलाची स्पंदनं आणि पितरांची स्पंदनं एकसारखीच असल्यामुळं श्राद्ध तर्पणाच्या वेळी मुलानं दिलेलं तर्पण पितरांना ग्रहण करणं हे सुलभ होतं. स्त्रियांनी श्राद्ध करणं तर मुलगी, पत्नी, आई, सून यांनासुद्धा श्राद्ध करण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. तरी सांप्रतकाळी श्राद्ध सांगणारे काही पुरोहित स्त्रियांना श्राद्ध करण्यास संमती देत नव्हते. त्याचं कारण असं की पूर्वी स्त्रियांचं मौजीबंधन होत असे. सध्या मात्र स्त्रियांविषयी हा संस्कार सर्वच वर्णांमध्ये बंद झाल्यामुळे त्याला अनुसरून स्त्रियांनी श्राद्ध करणं हे सुद्धा आता बंद झालेलं आहे. मात्र आप्तकाळामध्ये म्हणजे श्राद्ध करण्यास जर का कोणीही उपलब्ध नसेल तर श्राद्ध न करण्यापेक्षा स्त्रियांनी करणं हे केव्हाही चांगलं. श्राद्ध करण्यामध्ये अडचणी आल्यास त्या दूर करण्याचे काय मार्ग आहेत ते आता बघूया. योग्य असा ब्राह्मण मिळाला नाही किंवा ते मिळतील असे ब्राह्मण आपण आधीच सांगून ठेवायचे. जर का मातेच्या श्राद्धाला ब्राह्मण मिळाले नाही तर सुवासिनी सांगून श्राद्ध करायचं. अनेक ब्राह्मण आपल्याला मिळाले नाही तर एक तरी ब्राह्मण सांगून त्याला पितृस्थानी बसवावं आणि देवस्थानी शाळीग्राम इत्यादी ठेवून संकल्प करून श्राद्ध करायचं आणि ते पान गाईला घालायचं किंवा नदी, तळे, सरोवर, विहीर इत्यादी वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही सोडून देऊ शकता. राजकार्य, कारागृहात, रोग किंवा इतर काही कारणामुळं मृताचं श्राद्ध करण्यास असमर्थ असल्यास पुत्र, शिष्य किंवा ब्राह्मण यांच्याकडून श्राद्ध केलं तरीसुद्धा चालतं. श्राद्ध करताना गाईला गवत घालावं, यथाशक्ती धान्य द्यावं, थोडीशी दक्षिणा द्यावी. या काळामध्ये काळे तीळसुद्धा दान आपण देऊ शकता. इत्यादी काही विधी काही न करता केवळ पिंड दिलं तरीसुद्धा श्राद्धाचं पूर्ण पुण्य हे मिळतं. स्नान करून तीळयुक्त पाण्याने पितृतर्पण आपल्याला करायचं. काहीच करणं जमत नसेल तर दक्षिण दिशेला आपण दही भाताचा नैवेद्य ठेवून सुद्धा पितृश्राद्ध हे करू शकतो. काही न करता आणि त्या अभावी आपले पितृ उपाशी राहू नये त्यामुळं कमीत कमी काही सेवा आपल्या हातून घडणं हे महत्त्वाचं आहे. श्राद्धाचं महत्त्व तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.